तर नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। कांद्याच्या भावात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे। कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी 500 ते सरासरी 900 रुपये भाव मिळतोय। कष्टानं कमावलेला कांदा कवडीमोल भावानं विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। मोदी साहेबांनी सांगितलं होतं का तुम्हाला 800 दिन येतील आणि 800 दिवस आले शेतकऱ्याला मरवणुकीची वेळ आली ना आणि अतिवृष्टी तर एकदमच फेल झाली आणि त्याच्यात आता हाय जो माल तो माती मोल चाललाय। काय करायला पाहिजे? हा, काय भाव मिळायला पाहिजे जे परवडेल. आम्हाला 2000 रुपये तरी भाव मिळाला पाहिजे, नको 2.5 आणि 3। आणि पुन्हा आम्हाला अनुदानही नको कोणतं आणि कर्जमाफी नको, पण या शेतीमालाला जर व्यवस्थित भाव दिला तर योग्य राहील। काहीतरी आम्ही दाखवू लाडकी बहीण असं ही योजना ती योजना, त्याच्यात काही फायदा होणार नाही। जर आत्ताच बाजार भाव बघितले तर 4 आणि 5 रुपये विकू राहिलं। आज आम्ही किलो माग 4 ते 5 रुपये घाट्यात विकू राहिलो आज। आणि आत्ताची परिस्थिती अशी का दिवाळी आली जवळ, आम्ही सण कसे करावा, लांब पोरांची आज काही गोष्टी असतात त्या सुद्धा काही खरेदी करावा का नाही करावा असं झालंय आम्हाला। तर शेतकऱ्यांनी झालेले नुकसान, मका कांद्याचे एवढे नुकसान झालेले पावसामुळे अतिवृष्टीमुळे आणि त्याच्यामध्ये बाजारभाव पडले। शेतकऱ्यांनी करायचं काय? सरकार कोणतेही धोरण करायला तयार नाही।